आगाऊ आहात म्हणलं हो आगाऊ. आणि असं बरेच वेळा कधी होतं माहितीये, महाबळेश्वरला तुम्ही त्या बगीच्यामध्ये खायला बसलेलं असतं ना, तिथे एकतर सगळ्या लोकांचे फोटो लावले, शर्वरीचा पण फोटो, तिथे सगळ्यांचे फोटो लावलेत खातानाचे. आणि एक जण असंच मी बरं आपण महाबळेश्वरला कशाला जातो, रिलॅक्स करायला, की आता चला बगीच्यामध्ये गेल्यानंतर काय स्ट्रॉबेरी क्रीम वगैरे हे सगळं खायचं. छान बसलोय सगळे फॅमिली आणि एक जण आले, अहो जरा फोटो दे ना. मला खूप भूक लागली, खातो आणि तुम्हाला देऊ का. अहो पण आमचं झालं ना. तुमचं झालंय पण मला भूक लागली, तसं काय करू. हे चल हे फारच आगाऊ आहेत. तो असा करून गेला. आणि मग ती त्यांच्या बरोबर तिची छोटी मुलगी होती, ती आली, काका फोटो. म्हणलं तुमच्या वडिलांना नकोय माझ्याबरोबर फोटो, त्याच्यामुळे आता मला सोडा तुम्ही. असंही अनेक वेळा होतं. मनामध्ये अशी इच्छा मुळीच नसते की ह्या माणसाचा अनादर करावा, पण मला असं वाटतं की कलाकार पण हा मनुष्यच असतो ना शेवटी, की त्याला पण असं वाटत असतं की आपण हे खाऊया. ते सगळं बाजूला ठेवून प्रत्येक खेपेला, कारण तुम्ही इतकं प्रेम करता म्हणून 10 पैकी 9 वेळेला आपण छान मूडमध्ये नसलो तरी आपण फोटो देतो, आपण बाकी सगळ्या गोष्टी सह्या असतील किंवा हे सगळं करतो. पण एक तो असे अजून एक गोष्ट, सेम किस्सा, की मी ठाण्याला आम्ही आनंद भाटे आम्ही सगळे जेवत होतो, प्रयोग झाला होता. आणि तो कोणचा विवियाना कोणचा मॉल आहे तिथे आम्ही बसलो होतो. आणि मला ते जेवून आम्हाला जायचं होतं पुण्याला, आणि मला खूप घाईची लागली. आणि मी पळत पळत जात होतो, शोधत होतो त्या मॉलमध्ये कुठे जायचंय. तर मला तिकडे काहीतरी खूप लांब असतात हो त्या सगळ्या ठिकाणी. तर मी पळत पळत जात होतो, ते एकाने थांबवलं. देशपांडे, अहो मला तुमचं गाणं होतं काल, तुम्ही खूप छान गायलात. म्हणलं थँक्यू. नाही मला एक फोटो पाहिजे. म्हणलं आत्ता नको. नाही अहो आम्हाला जायचं. म्हणलं मी येतो मग काढतो फोटो. आणि मी गेलो आणि त्यांनी एवढी पोस्ट केली हो ट्विटरवरती की अतिशय असेच आहेत, अमुकच आहेत. परत कुठे स्पष्टीकरण देत बसा. त्यामुळे उलटे अनुभव येतात आणि चांगले खूप येतात. ज्याच्यापैकी एक सांगतो की कट्यार काळजात घुसलीचा यशवंत नाट्य मंदिरामध्ये प्रयोग होता. आणि नाटक बघितल्यानंतर ते नाटकच असं आहे, इतकं आतमधनं तुम्हाला काहीतरी होतं आणि त्याच्यातनं बाहेर पडायला वेळ लागतो. तर एक ग्रहस्थ, अनेक लोक आली भेटायला, त्याच्यातनं एक ग्रहस्थ आले, ढसाढसा रडत होते. आणि मला त्यांच्या पाकिटातनं एक चांदीचं नाणं काढून दिलं त्यांनी. तर मी घेतलं, मी नमस्कार केला. ते म्हणले मी जेव्हा 10वी मध्ये मी बोर्डात आलो होतो आणि माझ्या